एक गांवा भितरी बँक आशिल्ले. त्या बँका भितरी सहउद्योगी बरे करून काम करता आशिल्लेची. थिंगेल मॅनेजरू अत्यंत बरे गुणाच्यो. अशें हांव गे न्हू सगळो लोकांक घेवन गे न्हू तो केन्नाची काम करता उरता आशिल्लो. प्रायः बँका भितरी मॅनेजराल कितें पोस्ट आसा ते कायम जावन उरतना. 3 वर्सां एक फावटी बदलावण जाता उरता. अशें जावं गे न्हू ते मॅनेजरांनी दुसरे गांवां वचचें पडलें. ते जागेक दुसरो एक व्यक्ती येवन बसलो. जाल्यार आयल्यार कितें मनुश्य आसा तो मनुश्य थोडेची द्वेशग्रस्त तसलो मनुश्य. कोणाची बरयलेली पळची नासलें तसलें व्यक्तित्व तेगे भितर आशिल्लें. तो केन्नातन बँका भितर येवची सुरवात केली की प्रायः बँकाचे कर्मचारी लोकांक शुक्र दशा आशिल्ली पुराची शनी दशा स्टार्ट जावंक गेले. कोणाची कितें तरी केल्याची चूक सोदचें, तांकां तापत्रय करचें, तांकां सवचें हें एक स्वभाव ते मॅनेजर वाडून घेतिल्ले. प्रायः जन्मजात कितें स्वभाव ताका. अशें जावंक गे न्हू ह्यो 9 गंटे येता आशिल्लो. येंग गे न्हू आनी परतून धांडीचे येनाक म्हाका तांणी का घेवन यो म्हण घालता. पिणे विचारणे तेले त्रास दिवका लोकांक विशेश तसले कश्टा घालका म्हणजे तिगे चिंतने द्वेशग्रस्त तसले भावने. अशें हांव गे न्हू तेगेले नेतृत्वा भितरी स्टॉप लोक बेजार करता उरता आशिल्लेची आनी वारें जावं गे न्हू काम बी करता उरता आशिल्लेची. ताका गौरव दिवचेक मना ना जाल्यार बीची येद्रा गौरव दिवता तसले एक प्रसंग. कारण तेगेले स्थानमान व्हड, पोस्टींग व्हड. अशें हांव गे न्हू ते नमनेचेरी ते बँक चलता आशिल्ले. प्रायः दिपावलीचे परिवेचे संदर्भ तेन्ना ते बँका मॅनेजरांनी थंय आशिल्ले तसले कामकारी लोकांक सांगलें हे बँक स्वच्छान दवरका. बरा बेता आसा लक्ष्मी पुजे अशें हांव गे न्हू सगळे कडेन क्लीन करया म्हूण सांगे न्हू ताणें आदेश दिल्ले. बाकी सगळे लोकची क्लिनिंगा गेलेची. एक रूम तरीची प्रायः मस्तूर आशिल्ले कितकी ते क्लीन केले नाशिल्ले. थंय वचून हे मॅनेजरान पळोवन गे न्हू हें स्मूव करया क्लीन करून दवरया म्हूण सांगलें म्हण जालें. तो पिवन पाप भितर गेलो साफ सफाई करचे लागलो. साफ सफाई करता आसतना तेका एक सुंदर तसले अत्यंत प्राचीन कालाचे एक लाटीन मेळ्ळें सान. तेका संतोश मस्त ओल्ड मुहें बरो म्हण साफ सफाई करून गे न्हू तेगे व्हड लाटीन आसा तेगेले मॅनेजराचो हांड दवरता आनी सांगता हें क्लीन करता आसतना म्हाका मेळ्ळें आसा हें कितकें पळया. ते लाटीन ओल्ड जाले आसले बीची तेका पुराची ग्लास पुराची काळे जावन गेलेले क्लीन नाशिल्ले ते. अशें हांव न्हू तो मॅनेजर ते आपणे तेका थोडे फाट सरलो आनी तेगेले क्लार्क आपूण सांगलें ताणें पळय ते क्लीन करी ते दिगुल्यान पळय लागची पळय म्हूण सांगलें. तेन्ना तो क्लार्क मॅनेजर येता तेगे बेंचा वचून बसून गे न्हू ते ग्लास पुसून गे न्हू ते लाटीन क्लीन केले. बारीकशें लाटीन प्राचीन काळांत लाटीन पेटीत लाटीन. अशें हांव गे न्हू प्रायः ताका थोडे तेल घाल गे न्हू वात घाल गे न्हू लायका म्हूण सांगे न्हू तें लायचे गेलेची. दिवला गेले तोडू तंतुतांनी एक अद्भुत तसले शक्ती भायर पडले.
तेन्ना सगळं लोकांक आश्चर्य थंय कितें जाता सांगा म्हणून. एक प्रकाश अशी भायर पडून, एक शक्ती भायर पडून गे न्हू, एक मनुष्य सामान्य भाशेन सांगलें रे एक प्रेत, तुमगे भाशेन सांग कशें उदे रे अल्लाउद्दीन, लाटीन म्हणटात न्ही आमी, ते तुमगे भाशे भितर सांगलें. एक प्रेत आयलो, प्रेतीन येता राबलो, सगळो लोकांक आश्चर्य. तेन्ना तो प्रेत सांगता आसा, म्हाका एक मंत्रवादीनी हे लाटिना भितर बंधना घातिले, आजी तुमी हें क्लीन करून घे न्हू, पुन्हा एक दिव जडून घे न्हू, म्हाका बंधनांतून मुक्त केल्लो आसा. अशा न्हू तुमकां सगळ्या लोकांची धन्यवाद, तुमकां सगळ्या लोकांची मागीर अभिनंदने. म्हाका कितें तुमी बंधनांतून मुक्त केल्लो आसा त्या बद्दल हांव अत्यंत संतुश्ट जाल्लो आसा. हांव तुमकां 3 वर दिता, तुमी 3 वर म्हाका घेवचें अडना म्हूण सांगे न्हू. हें कितें संतान प्रत्यक्षांत तसलें एक प्रेत आसा, एक आत्मा आसा, एक पिशाच आसा, तें सांगता आसा. तेन्ना क्लार्काक महद आनंद जावन गेले. तेणेंच न्ही तें अत्यंत क्लीन करून पुशिले. अशें हांवें न्हू तेणें सांगलें, म्हाका मस्तिस्तनाची प्यारीस वचूंक गे न्हू, 1 म्हयनो आराम उरता म्हूण मना आसा, म्हाका तशें अनुग्रह कर तूं म्हणून. हें पिशाचें तथास्तु म्हळें. तथास्तु म्हळालें तोडूं ना. ह्यो क्लार्क हांगा नपत्यालो, प्यारीस वचून प्रकट्यान गेलो. थंय तो आरामशीर आसा, आश्चर्य. आतां आनी एक वर अशी पळय, पिवन थंय लागीं राबून आशिल्लो. तेणेंच न्ही हें सोदील पुराचें. अशें सांगे न्हू ते भुतांनी ते प्रेतान ताका पळोवन विचारलें, तूं कितें वर जेवपाक सांगीत, 2रा वर तुका दिता आसा म्हणून. तो पाप विदेशाची कल्पना ना ताका. अशें सांगे न्हू सगळें जालें म्हणून म्हाका मैसूर गांवा भितर 8 दीस फिरून घेवची मना आसा, म्हाका तें वर दी. तथास्तु म्हणून घे, ह्यो पिवन वचून घेवन मैसूर गांवा पावलो. थंय तो आरामशीर. आतां 3रा वर दिवंक न्ही. अशें अशें पळयलें प्रेतान ते भुतांनी येद्या मॅनेजर राबून आसा, तिगेलें तोंड पुरा काळें काळें तांबडें तांबडें जाल्लो आसा. ते भूत ताका विचारता आसा, तूं कितें वर जेवका विचारी, 3रा वर हें, अंतीम वर हें, हांव आतां जीन वतालो, तुका कितें जेवका विचारी म्हणून. प्रायः त्या मॅनेजरांनी बुद्धिवंत जाल्यार विचारून घेवंक आशिल्लें, ताका कितें जेवका, कार जेवकी, घार जेवकी, दरबार जेवकी, पयशे जेवकी, कसले विचारीत आशिल्ले, कसलें मेळटा आशिल्लें ताका. जाल्यार तो मनुश्य द्वेशग्रस्त मनुश्य न्ही. त्यान सांगलें काय, ते दोग लोक आत्तां ड्युटीयेन पावची म्हणून. तथास्तु म्हणून ते दोग लोक हांगेन पावले, ते भूत गेले. पळया कसलें घटन घडलें की म्हणून. कितलें बरें अवकाश आशिल्लें. आमगेल्या येद्राकाची भगवंतान एक सन्निवेश निर्माण करून दिलें, ते आमी काण घेतले न्ही. ते मॅनेजरान काण घेतले न्ही. कारण कितें, तेगेले द्वेशाचे भावने, तेगेले हुडक बुद्धी, तेगेले लोकांक त्रास दिवका म्हणचे चिंतने. अशी जावंक गे न्हू. प्रायः ते मॅनेजरांनी ते दोगो लोक कितें पॅरिसा गेले, मैसूर गेला, ताका समाधान जालें ना. चिंतन वचून आराम उरताची म्हणजे एकूच एक द्वेशांनी तिंक हांगा हाडसून घेतलो, ताका मेळची वर की काण घेतलो म्हणटालो तरी प्रायः द्वेशांनी कितकी तुटू जाता म्हणजे सत्य आमी कळून घेवचे आवश्यकते आमकां आसाच. द्वेश 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 प्रायः आज मनुष्या भितर जास्तताय केल्या तसो स्थिती गती आमी पळयताची. आजी आमगेले मुखारी कोणे तरी बरें जाल्यार आमकां समाधान ना, आमकां संतोश ना, आमकां तृप्ती ना. आमी तरी कितें तरी करकम जालें आसले विची तेजे उद्देश आनी एका पडा उजी घालचेची.
आनी एकल्याक त्रास दिवका म्हणूच, आनी एकल्याक जाळ येवची का म्हणूच न्हय वे आमगेले. आज कोण तकल्यान कार घेवची जाल्यार पोर आमकां स्टार्ट सांगा, आंबे घेवका तिंका होळ करून दाखयता, तिंका बरें कार घेवका पडटा उगूच. द्वेश चॅण बरें जालें पळयचें ना, हांवें एकल्यानीच बरें जावका. म्हणजे कितें भावन आसा, कितें तरातुरी आसा, प्रायः आमगे जिवना भितरी कितें एक आनंदाचे क्षण आसा ते घेवचे दिनशीची आमगे क्षण वायट घालता म्हणजे सत्य आमी कळून घेवका. आमगेले गुरू केन्ना म्हणटा तसलेची हे पळय द्वेश, हे द्वेश आमी कोण उंच करताची ताका मात त्रास दिवतना रे, कोण द्वेश करता ताका बी त्रास येता. आमी कोण ताका लागून द्वेश केले रे ताका त्रासीचे प्रयत्न करताचे, शेताय गताय करून प्रयत्न करताचे ना म्हणटना आमी जाल्ले रे. दैवी अनुग्रहा निमित्त ताका जास्ती त्रास जातकी ना की, तो जास्ती त्रासा पडतकी ना की, जाल्यार त्रास दिवका म्हणजे भावनेचेर आमी कितें करता आसा पळय मना भितर जळण 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 कितें वायट काम करता आसाची, पूण तो निमित्त खंडितानोची आमकां परिणाम पडटाची हें सत्य आमी कळून घेवका. कारण आमी कितलें वायट करूं वताची तेजें प्रतिफल आमी अनिवार्यता जिवना भितरी घेवचें पडटा. केन्ना आमच्या मना भितर द्वेश उरता, आमी कोणा द्वेश करताची तो कितें करता म्हणटा तेगे बद्दल चिंतन करता उरताचे आमी. आमी द्वेश करता स्वभाव तर वाडून घेतलेली आमकां आमगे बद्दल विचार उरतना. आमी केवळ विचार करता कोणा बद्दल, तेगे बद्दल तो कितें करता, खंय वता, खंय येता, कसलो करता आसा, तेगेली कसली चिंता आसा हे बद्दल चिंतन चलता उरचें ना आमकां. हांवें बरें देवका, हांवें मुखार येवका, हांवें कितें तरी करता म्हणजे कितें चिंतन आसा हें उजूच सोडटा आमगे जिवना भितरी. आमगेले गुरूनी केन्ना म्हणचें आशिल्लें, शत्रू लोक आमकां कितले याद करता की तितले आमकां मिचो लोक याद करतना म्हूण. शत्रू लोक आमगेली याद कितले करता की आमकां तितले आमगेली याद मिचो लोक करतना खंय खंडितान हाय. आमी मिचो लोकांक कितले पटी याद करता जिवना भितरी ते थोडे थोडे संदर्भा भितरी. जाल्यार एक शत्रू म्हणजे जाल्लो आसलेली दिवसभर तेगेली याद करता उरता न्ही आमी. हेका कशें काडचें, कशें रुखीचें, कशें फाटीं ओडचें, कशें येगलें उंच आरोप करचें हेची चिंतन आमगे जिवना भितर येता उरता न्ही बाय. अशें जावंक गे न्हू हें शत्रुत्व, द्वेश बुद्धी, असूय कितें आसा प्रायः मनुश्याक आनंदातून वंचन करता. इतलेंच न्ही दुसऱ्यान वरकेची सुखान उरचेक हें बाद जाता. अशें जावंक न्हू आमी जिवना भितरी थोडे परिवर्तन करून घेवची अनिवार्यता आसची. कोणें तरी बरें जालें रे आमकां बेजार कित्याक, आमकां त्रास कित्याक. कोण तरी बरें जालें रे आमी बी प्रयत्न करीत न्ही बे आमी बी बरें जावका म्हणून. ते सोडून आमी कितें करताची ताका वायट करचे प्रयत्न करताचे, ताका त्रास दिवचे प्रयत्न करताचे, तेगेले उंच नाना रितीचे आरोप करताची. तुमचे निमित्त आमकां पण बरें जातवे ना, आमकां तरी बरें जावच ना. बरें जाता जाल्यार वरकेची पळयची जाता नशी ताका आमी त्रास दिताची म्हण जाल्लो आसता तरी आमगेली मनस्थिती खंयचे नमनेची म्हण जाल्ले. आमी एक काल आयकत आशिल्लीची राक्षस लोक तशी उरत आशिल्लीची म्हूण. राक्षस लोकांनी देवाच्या लोकांनी केन्ना आक्रमण करचें, कारण कितें तीन आराम आसाचे तेंका ते बळीचे जावत ना. भगवानान पातळ लोक दिल्लो आसा, तुमी आर्या मोर्या म्हण वेवस्था केल्लो आसा तेंकां. जाल्ले बीची स्वर्गावूंच आक्रमण कर न्हू, तेंकां त्रास दी न्हू, तिने कश्ट पोवचे हिंग संतोश. तेची स्थिती आज आमी वाडून घेतली म्हण जाल्ली जिवना भितरी. आमकां व्हड कोड नाशे उरचे पुरो, व्हड दांत नाशे उरचे पुरो. जाल्यार आमगेली मनस्थिती कसली म्हण जालें, आमगे विचारधारा कसली म्हण जालें हें थोडेची चिंतनीय जावन आसा जिवना भितर आमकां. अशें जावंक न्हू प्रायः ते मॅनेजरान केलेले कामाचे आमी बी करता आसत न्ही. कोण बरें जालें रे सहन नासतना आमी तेंकां वायट करचें इतलेंच न्ही, म्हाका बरें जावचें
अवकाश आसा हांव ते बी काण घेत न्ही. तो मॅनेजर तरी बरो उरलेली, तेणें एक आशिल्लो घेवीत आशिल्ले, एक वर घेवीत आशिल्ले, त्या वरान तेणें बी बरें जावन उरयत आशिल्ले. जाल्ले री तिंक त्रास दिवका म्हणचे हट्टान वचूंक गे न्हू. तो बेची काही अर्थ नाशिल्लो तसलें जीवन करून घेतलें विना ताका मेळलें कांय ना. अशें जावं गे न्हू. आमी जीवन करता आसतना थोडेची जिवना भितरी हांवें हें कितें करका, कशें उरका, कशें चलका, दुसरो तरी बरें जाता आसलेली तें कळून हांवें बी बरें जावचे प्रयत्न करून हांवें मुखार वचचें ना. आनीकले उंच द्वेश, असूये, मात्सरे करून गे न्हू आमी वायटाता वता विना आमी बरें जावचें केन्ना शक्य जावच ना. अशें हांव गे न्हू आमच्या जिवना भितरी आमी थोडें परिवर्तन करून घेया, बदलावण करून घेया. हें कितें द्वेशाची मनस्थिती आसा हें आमी नाकारचें बरें, काण घालचें अत्यंत बरें. तुमचो निमित्त आमकां समाधान मेळटा, मुखार वचूंक एक वाट मेळटा. आमी द्वेश करता उद निमित्त आमगे समाधान बी वायट येता, बुद्धी बी वायट येता, मनस्थिती बी वायट येता. इतलेंच न्ही, घरा भितर बी आमी प्रितीन उरूंक शकत ना. जिवना भितरी आमी कोणाचो द्वेश करता समजलें आसलेली तिगले बद्दल विचार चलता उरता विना घरा कितें चलता आसा, घरा भितर प्रितीन उरका म्हणचे असले मनस्थिती बी आमी काण घेता म्हणजे आसतली. हे द्वेश, असूये कितलो वायट म्हणचे कळ घेवचे आवश्यकता आमकां सगळोका आसा. अशें हांव गे न्हू आमी जिवना भितरी बदलावण करून घेया. द्वेशाचे असूये निमित्त कोणाक बरें जालें ना जिवना भितरी, कोणें बरें जालें ना जिवना भितरी. आमी कोणा त्रास दिताची तेका बी त्रास दिलेची आमपणें बरें दिलें वे ना, आमी बी फोंडा पडटा गेलेची. अशें हांव गे न्हू आमी परमात्मा कडेन भगवंता म्हाका बी करत असलें सामर्थ्य दी, म्हाका बी बरें करता आसली शक्ती दी, हांवें बी बरें जालें वचचें आसलें एक बुद्धी सामर्थ्य म्हाका दी म्हणून आमी प्रार्थना करता गेलेली. खंडितानोची आमी बी बरें देवीत, आमी बी बरें दीस पळयवीत, आमी बी जिवना भितरी आराम उरीत. अशें हांव गे न्हू तसली एक मनस्थिती आमी सगळोक वाडूंक घेया. ते पद्दतीचेर आमी सगळो जिवन करता वचा. आमी बी संतोशान उरया, दुसऱ्यांक बी संतोशान उरचें पळया. तसले एक अवकाश भगवती ज्ञानेश्वरी देवी आमकां सगळ्यांक दिवं म्हणचे एक विशेष मागणी श्रीदेवी चरणारविंदाक करता आसा.